आणि महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय श्री धावीर चषक 2025 ही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय 13वे पर्व आहे या क्रीडा स्पर्धेचं आणि या स्पर्धे एक पहिला सामना आणि या सेमीफायनलची पहिली मॅच आणि जशी जशी सुरुवात होते ना एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करतोय प्रेक्षक वर्गाला जर पारितोषिक लावायचं आहे ते कृपया 500च्या पुढची रक्कम असावी। खेळाडू आहे गोल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सिद्धू मोरे दाटावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय आणि कालिदास डीजेचे प्रोप्रायटर अर्थात चिरंजीव भिंगरे यांच्या माध्यमातून जर का सिद्धूची विकेट जो गोलंदाज घेईल त्याच्यासाठी पारितोषिक आहे 1000 रुपयाचं। चर्चेत आहे सिद्धू अगदी सोशल मीडियाला देखील खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या व्हिडिओज पाहायला मिळतात आपल्याला तेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। ओमकार सानप यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय पहिलं षटक घेऊन ओमकार दाखल होताना पाहायला मिळतील प्रफुल्ल आणि सिद्धांत पहिला बॉल उसळी होती थोडीशी यष्टिरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल। एका बाजूला जर पाहिलं तर खामजाई खाम आणि श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी ही टीम आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर श्री लोटेश्वर खारी धाटाव यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते। पहिली सुरुवात झाली आहे पहिला चेंडू जर पाहिलं तर प्रफुल्ल यांनी खेळला सिद्धू त्यांच्या जोडीला आहेत ओमकार सानप खामचा ओमकार यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न टायमिंग तेवढा प्रॉपर नाहीये फिल्डर त्या ठिकाणी आले बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत बॉल अडवलाय खरा परंतु तिकडे एक धाव मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते। सुरुवात होते धावसंख्येला आज कोणता संघ हा फायनल गाठणार कारण सेमीफायनल नंबर 1 सुरू झाली आता आणि कोणता संघ फायनल गाठणार याची चर्चा देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळेल। आजचा दिवस या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि प्रेक्षकांनी हळूहळू मैदान व्याप्त होऊ लागलेला आहे। मानाचा धावीर चषक पाहायचा एक दिवस का होईना पहिलं सगळ्यांनी ठरवलं असतं एक दिवस का होईना आपण आपली कामे बाजूला ठेवूयात ऑफिसची सुट्टी घेऊयात आणि एक दिवस का होईना धावीर चषक पाहायला जाऊया। यावेळेला फटका चांगला आहे कव्हरचा क्षेत्र निवडलाय आणि तिकडे बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय या डावातील पहिला चौकार। भावेश गिरी यांच्याकडून भावेशजी गिजे साहेब यांच्याकडून पुरस्कार आहे सिद्धार्थने जर 3 षटकार लगातार मारले तर 1000 रुपयाचा पुरस्कार त्यांच्याकडून देखील असणार आहे। यावेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न रिवाचा फटका त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि त्या प्रयत्नात माघारी परतताना पाहायला मिळत आहेत सिद्धू मोरे विकेट येते आणि गोलंदाज मात्र 1000 रुपयाचे मानकरी ठरतायत। चिरंजीव भिंगारे यांच्याकडून हा पुरस्कार होता विकेट आली पहिली सिद्धूची।
धावफलक जर पाहिलं तर 9 असताना पहिला धक्का बसलाय. सिद्धूच माघारी परत आहे. त्याच ओव्हरमध्ये बाद झाले ज्या ओव्हरमध्ये त्यांनी लगातारचे 2 चौकार लगावले. मयूर कारंडे कॅच पकडताना आपल्याला पाहायला मिळाले. ॲज अ आयकॉन म्हणून मयूर कारंडे खास पुण्याच्या धायरी गावातून या ठिकाणी आलेत. गेल्याच आठवड्यात आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती त्यांच्या संघाने. तर पन्हाळ्याला जाऊन मात्र उपविजेते देखील राहिले होते मयूर कारंडे. आणि त्याचबरोबरीने मात्र सांगेम प्रीमियर लीगमध्ये देखील बेस्ट मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला होता. याच मयूर कारंडे यांनी आज रणजित फराटे देखील टीममध्ये आहेत. यावेळेला उसळी होती, वेग होता, बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. पहिलं षटक जे पाहायला मिळालं हे मात्र यशस्वी राहिले ओमकार सानप यांचं, कारण पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या 9 आणि एक महत्वाची विकेटही आली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे. मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा धावीर चषक, धावीर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने 13वं पर्व या क्रीडा स्पर्धेचं पाहायला मिळतोय. खूप मोठ्या मित्रांचा समूह एकत्र येतो आणि जो तो आपापल्या क्षेत्रामधील दिग्गज आहे असे हे सगळे मित्र आहेत. हे मात्र धावीर मित्रमंडळ एकत्र येतं आणि या स्पर्धेला दरवर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित देखील करताना पाहायला मिळतात. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. रोहन सानप यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. हे देखील एक महत्वाचं नाव आहे. यस, कामचाच आणि दोन्ही बंधू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 9 धावा धाव फलकावर आहेत. आपल्या टीमला थोडंसं चांगल्या ठिकाणी घेऊन जायचंय. निलेश मस्कर आणि त्याचबरोबर प्रफुल्ल किरीट यांना हे करावं लागेल. यावेळेला प्रफुल्ल किरीट जवळ मॅचच्या दिशेने आपण ज्या ठिकाणी पाहतोय दर्जेदार अशी क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आज पहिली सेमीफायनल सुरू झाली आणि कोण सेमीफायनल मध्ये बाजी मारणार याची देखील चर्चा मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. डावाला सावरण्यासाठी निलेश मस्कर आणि प्रफुल्ल किरीट ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. श्री लोटेश्वर खारी धाटाव, खारीगाव एक आणि त्याचबरोबर धाटाव गाव हे देखील एकत्रित खेळताना पाहायला मिळत आहेत. 2 गाव एकत्र या फॉर्मॅटने क्रिकेट आपण पाहतोय. हा बॉल पुढे केला होता, त्याला मात्र ढकलण्याचा प्रयत्न पॉइंटला झाला आणि इकडे अतिशय जलद गतीने यष्टीरक्षक देखील या ठिकाणी चपळाई दाखवत आहेत खरे, परंतु धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत ते म्हणजे रोहन सानप. खांब एक्सप्रेस म्हणून देखील ओळखले जातात. रोहन, पाहूयात आज कशा प्रकारची कामगिरी केली जाते. अगदी ज्या वेळेला आपण कोलाड वरून ज्या वेळेला नागोटण्याच्या दिशेने जातो, खांब हे गाव लागतं, बाजूला कालवा आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर हायवेच्या लगतच असणारे हे गाव क्रिकेट साठी देखील ओळखलं जातं. अकरा धावा धावफलकावर. वेगवान गोलंदाज रोहन यावेळेला आडव्या बॅटने स्ट्रोक खेळायचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु नाही, इकडे थांबवलंय मात्र फलंदाजांना. रोहन सानप जलद गती गोलंदाजी मात्र त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 धावांवर धावफलक आहे. 6 ओव्हरची मॅच आहे, जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील. पहिल्या डावात देखील जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये तेवढी मोठी धावसंख्या नव्हती झाली, त्याचा फायदा दुसऱ्या डावामध्ये उचलण्यात आला. आज या मॅच मध्ये किती धावा बनवल्या जातात पाहायचं आहे. ड्रीम्सक्रिकेट.in वर आपल्या सगळ्यांचं स्वागत असेल. धावीर चषकामध्ये यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु रोहनची ही गोलंदाजी थांबवते मात्र या ठिकाणी बॅटरला धावा कराव्या लागतील. या ठिकाणी प्रफुल्ल यांना सुद्धा सलामीला आलेत.
क्षमता आहे त्यांच्याकडे, परंतु ही क्षमता आज दाखवावी लागणार आहे. हीच ती वेळ आहे ज्या वेळेला तुम्हाला सिद्ध करायचं. मोठ्या मंचावर मोठ्या संघाच्या विरुद्ध ज्या वेळेला तुम्ही खेळाल ना, त्यावेळेला तुमच्या नावाचा गजर होतो. आणि आज दहावीर चषक म्हणजे मानाच्या स्पर्धेमध्ये प्रफुल्ल तुम्हालाही खेळावंच लागणार आहे. यावेळेला वेगवान फटका खेळलाय, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. एका धावीने धावसंख्या पाहायला मिळते. चेंडूची फेकी केली आहे. यस, रणजित फराटे तिकडे होते. उत्तम असे क्षेत्ररक्षक सुद्धा आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा धावफलकावर. गाव मांडवगण, फराटा, तालुका शिरूर आणि जिल्हा पुणे. रणजित फराटे आज इकडे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. 12 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. रोहनच्या गोलंदाजीचा सामना आता मात्र निलेश मस्कर करतायत. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा हा बॉल पाहायला मिळत आहेत. फसलेत त्या ठिकाणी बॅटर आणि यष्टीरक्षकांनी मात्र चपळाई दाखवत असताना या ठिकाणी खूप चांगली कामगिरी केली आहे. आणखीन एक विकेट. घेतला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली ती 12. अजूनही मॅच संपलेली नाहीये, डाव संपलेला नाहीये. हर्षद खेरीड येत आहेत प्रफुल्ल खेरीड यांच्या जोडीला. पाहूया ही जोडी कशा प्रकारची कामगिरी करते. आणि आता गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत रणजित फराटे. या वर्षीच्या हंगामाची सुरुवात लगातार दुसऱ्या वर्षी मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल बाईक जिल्हा सातारा, तालुका खटाव आणि एरळवाडी या गावामध्ये ज्या खेळाडूने घेतली आणि चर्चेत आला हा खेळाडू. काय बॅटिंग केली आहे. ज्यावेळेला जुन्नर प्रीमियर लीग या पट्ट्याने यावर्षी जिंकली आणि यावर्षी 2च दिवसापूर्वी ज्या वेळेला बबलू पाटील आणि कंपनी म्हणजे श्री बांदेश्वर बांदा या संघाने आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, त्यामध्ये मोलाचा वाटा या रणजित फराटेचा सुद्धा होता. आज रोहामध्ये दाखल झालेला रणजित फराटे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. परंतु तेवढे चांगले दोन्ही बॅटर सुद्धा आहेत. अख्खा तालुका तर या दोघांनी गाजवलाय. आज आपल्या गावासाठी क्रिकेट खेळायचं आहे. 2 गावं एकत्र आलीत. समोरचा संघ जरी बलाढ्य तुम्हाला सुद्धा चांगलं खेळावंच लागेल. आपण विदाऊट आयकॉन आहोत, परंतु ते आठवावं लागेल. पहिल्या मॅचेस ज्या विदाऊट आयकॉन नसताना सुद्धा जी चांगली कामगिरी केली आहे ना, ती आठवावी लागणार आहे. रणजित फराटे लहान वयातच चर्चेत आलेला खेळाडू आहे, कारण हा हंगाम त्यांनी गाजवला. आणि पहा, एकदा तुम्ही चांगली कामगिरी केलीत तर तुमची कामगिरी आता लपून राहत नाही. हा सोशल मीडियाचा जमाना आहे. इकडे तुम्ही चांगली कामगिरी केली तर तुमची दखल कोणी ना कोणी घेतच घेतं. कदाचित 1 वर्षापूर्वी रणजित फराटे हे नाव कुणाला माहिती नसेल, परंतु आज बऱ्याच टुर्नामेंटमध्ये रणजित फराटे हा आयकॉन म्हणून आपल्या टीममध्ये आपल्या टीममध्ये पाहिजे असतो गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु कॅच सुटली आहे. 2 धावाही मिळतील. रणजित फराटे यांना आपण या ठिकाणी पाहतोय. 14 धावा धावल. श्री दहावीर चषक 2025 मध्ये सगळ्यांचं स्वागत असणार आहे. प्रफुल्ल रणजित फराटे यांचा हा वेगवान चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. 15 धावा धावफलकावर. तिन्ही दिग्गज पंच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अमित गोलतकर सर, शशिकांत साठम सर आणि त्याचबरोबरने धनंजय कोळी सर, या 3 बलाढ्य या ठिकाणी पंचांना देखील आपण या ठिकाणी पाहतोय, जे दिग्गज आहेत. यावेळेला बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. कमबॅक केले रणजित यांनी. पंधरा धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारा सामना असेल दक्ष चॅलेंजर अष्टमी. यावेळेला पुढे सरसावले. फटका चांगला येतोय. पाहूया, फिल्डर बराचसा दूरवरचा प्रवास करत आलेत. फेकी केली आहे आणि त्या ठिकाणी पाहूया, तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे.
जाऊयात मॅचच्या दिशेने अगदी, कारण ज्या पद्धतीने रोहा तालुक्यातील प्रत्येक गावाचा संघ देखील तेवढाच महत्त्वाचा आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील असा एकमेव तालुका आहे ज्या तालुक्यात 16 क्रिकेटच्या असोसिएशन असणारा एकमेव तालुका हा रोहा आहे. त्यामुळे रोह्याचं देखील तेवढंच कौतुक आणि रोहेकरांचं सुद्धा तेवढंच कौतुक करावं लागेल. OUT आउट होत आहेत आणि इकडे जर पाहिलं तर 15 धावा धाव फलकावर असताना 16 धावा धाव फलकावर असताना विकेट आली आहे. परंतु हार मानून चालणार नाहीये. आज तुम्हाला बॅटिंग करायची आहे, आज मात्र धावा करायच्या आहेत. आज या क्रीडा स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर श्री लोटेश्वर, खारी, धाटाव या दोन्ही गावातील खेळाडूंना झुंज द्यावी लागणार आहे. समोर गोलंदाजी जरी चांगली होते त्याचं उत्तर आपल्या बॅटने तुम्हाला द्यावंच लागणार आहे, कारण धाव संख्या जर पाहिली तर या ठिकाणी 16 आहे. 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत आणि ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी 3 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. पाहूया कशा प्रकारची कामगिरी येणाऱ्या कालावधीमध्ये स्वतःला सांगावं लागेल. शर्यत अजून संपलेली नाहीये, डाव अजून संपलेला नाहीये, आपली ही बॅटिंग बाकी आहे आणि बॅटिंगने तुम्हाला दाखवावं लागणार आहे. आज आपण धावीर चषकाच्या सेमीमध्ये पोहोचलेलो आहोत. इकडे चांगली कामगिरी करावी लागणार आहे. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर रणजित फराटे पुन्हा एकदा, परंतु हर्षद आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रणित या दोघांनाही कामगिरी करावीच लागणार आहे. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करावी लागेल. यावेळेला बॉल पुढे केलाय, अंदाज नाही आला या बॉलचा, जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. आणखीन एक चांगला चेंडू तिकडे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. माझ्याबरोबरने हर्षल मुंडे हे देखील जुडले जात आहेत. एक युवा समालोचक म्हणून रायगडामध्ये हर्षलजी मुंडे यांची देखील चर्चा आपल्याला पाहायला मिळत असते आणि ते देखील आमच्याबरोबर जुडले जातील. सभेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी रणजित फराटे, यावेळेला बॉल चांगल्या पद्धतीने खेळलाय खरा. मिड ऑफचे फिल्डर अडवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु एक पेक्षा जास्त काही नाहीये. धाव संख्या पुन्हा 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा धाव फलकावर आहेत. ओव्हर नंबर 3 संपण्याच्या दिशेने मार्गस्थ जरूर आहे, परंतु इकडे कमबॅक करावं लागणार आहे. तो मात्र श्री लोटनेश्वर या संघाला तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ क्रिकेटचा रोहामध्ये रंगतोय. रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागामध्ये असणारा हा रोहा तालुका, रोहा शहर आणि त्या ठिकाणी ही स्पर्धा. यावेळेला देखील बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळायचा प्रयत्न, परंतु हाही चेंडू मात्र यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. ओव्हर संपल्या 3 आणि धावा जर पाहिल्या तर या ठिकाणी 17 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळालेल्या आहेत. 3 ओव्हरचा खेळ अजूनही या ठिकाणी बाकी आहे, परंतु पाहायचंय कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. यानंतर होणारा सामना दक्ष चॅलेंजर अष्टमी, हाही एक मातब्बर संघ आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विराट 11 कोलाड या संघामध्ये सामना होताना पाहायला मिळेल. ओमकार देसाई इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील तर ओमकार केनी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हर्षलजी, जी गोलंदाजी झाली काय म्हणाल? अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत, काय म्हणाल या बॅटर विषयी? धावा किती बनवू शकतील येणाऱ्या कालावधीमध्ये? निश्चितपणे पण या मॅच मध्ये जर टिकून राहायचं, खऱ्या अर्थानं सेमीफायनलची मॅच तुम्ही काल काय केलं, तुम्ही परवा काय खेळलात, त्या पलीकडे आज तुम्ही सेमीफायनलच्या मॅच मध्ये कसा खेळ करताय या गोष्टीकडे विचार करावा लागेल. दत्ताजी महागावकर साहेब यांना विनंती करेन आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा. जी आपली ड्रिंक्स ट्रॉली आहे त्याची चावी आपल्याकडे आहे. दत्ताजी महागावकर साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. बघा कॅश प्राइज येते. जर गोलंदाजी करणारी टीम खाम पोस्टाची वाडी या टीमच्या कोणत्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक जर इकडे कंप्लीट केली तर गणेशजी गोगावले साहेब यांच्या वतीनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज इकडे जमा झालंय. कामगिरी करावी लागणार आहे. 17 धावा धाव फलकावर तशी मोठी धावसंख्या नाहीये, परंतु येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी 32-33 जरी धावसंख्या आल्या तर 50 किंवा त्याच्यापेक्षा पुढे जाणं गरजेचं आहे. आणि आज जर पाहिलं तर संकेतजी देशमुख साहेब संपर्क साधा. संकेत देशमुख साहेब. यस, आपण पाहतोय चंदू सर, एकंदरीत सकाळचं सत्र ज्या वेळेला चालू झालं, महत्त्वपूर्ण मॅच आपण इकडे खेळल्या जातात. पहिला सामना झाला तिकडे एक मोठा विजय विराट 11 कोलाड टीमचा आपण पाहिला आणि आताच मॅच मध्ये एक चांगली टोटली होती, पण चांगला बॅटिंग लाईनअप आपण बघितला. याही मॅच मध्ये आपण जर विचार केला तर खाम पुष्टाची वाडी या टीमकडे चांगल्या पद्धतीचा बॅटिंग लाईनअप आहे, त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीची फलंदाजीची जोडी, त्याच पलीकडे 2 आयकॉन सुद्धा चांगले आपण पाहणार आहोत. आणि
एक महत्वपूर्ण संघ जिथे श्री लोटनेश्वर खारी आणि धाटाव हा संघ विदाऊट आयकॉन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि उतरत असताना तब्बल 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 17 आपण पाहतोय. सुरुवात चांगली केली होती ज्यावेळेला सिद्धू मोरे मैदानाच्या आतमध्ये खेळत होते. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले आणि तदनंतर मोठे फटके मारण्याचा मोह आवरला नाही आणि तिथून संघ पूर्ण अडचणीमध्ये सापडलेला आपण पाहतोय. हो, इकडे अजूनही वेळ आहे आणि अजूनही धावा तुम्हाला कराव्या लागणार आहेत. इकडे 3 ओव्हर बाकी आहेत आणि या 3 ओव्हरमध्ये तुम्हाला धावा कराव्या लागणार आहेत. प्रेक्षकांनी हळूहळू मैदान व्याप्त होऊ लागलेलं आहे कारण ही महत्वाची मॅच आहे. यानंतर जर पाहिलं तर आणखी अजूनही जर पाहिलं तर 3 ओव्हर बाकी आहेत. 18 चेंडूंचा खेळ तुमच्याकडे बाकी आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मात्र तुम्हाला षटकार चौकार देखील खेळावे लागणार आहेत. या क्षमतेला नक्की जागावं लागेल. आतापर्यंत आपल्या गावासाठी केलेली कामगिरी तुम्हाला आठवावी लागेल. खारी गावासाठी धाटाव गावासाठी केलेलं क्रिकेट तुम्हाला आठवावं लागणार आहे. आज आपल्या गावाची टीम थोडीशी संकटात आहे खरी, परंतु तुम्हाला स्वतःला सांगावं लागेल आज खेळायचंय तुला. हर्षद खेळायचंय, प्रणित खेळायचंय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. धावा बनवाव्या लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावा लागेल. बरीचशी मेहनत मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही फलंदाजाला करावा लागणार आहे. एकंदरीत आपण पाहिलं तरी दोन्ही फलंदाज खारी गावाला बिलॉंग करतात. खारी गावासाठीचं क्रिकेट या दोघांनीही चांगले खेळले, पण आता 2 गाव एक संघ मैदानाच्या आतमध्ये 2 गावांचं स्वप्न एकंदरीत पार पाडायचं आहे. रोहन सानप या वेळेला फटका चांगला येताना फ्लिक करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु बॉलने फिल्डरच शोधून काढला. विकेट येते. आणखीन एक धक्का मात्र या ठिकाणी बसतोय. महत्वपूर्ण धक्का आपण पाहिला. एक मोठी विकेट आपण पाहतोय जिथे बॅटिंग करत असताना लोटनेश्वर खारी धाटाव संघ मैदानाच्या आतमध्ये टॉस अगदी आपल्या विरोधात गेल्यानंतर पहिली बॅटिंग करावी लागली आणि बॅटिंग करत असताना एक मोठी टोटल उभारण्याच्या नादामध्ये एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना 17 या आकड्यावरती चौथा धक्का बॅटिंग करताना आपण पाहतोय. त्याच वेळेला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. खारी गावचा अजून एक महत्वाचा खेळाडू आणि खारी आणि त्याच वेळेला धाटाव गावचा आशेचं ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये पवन दाखल होताना पाहायला मिळतील. यस, पवनला आज खेळावं लागणार आहे. जोडीला प्रणितला घ्यावं लागणार आहे. प्रत्येक बॉलवर तुम्ही षटकार नाही मारू शकत. सिंगल डबल्स देखील काढाव्या लागतील. एखादा चौकार खेळावा लागेल, षटकार खेळावा लागेल. 17 वरून 50 पर्यंत तरी न्यावं लागणार आहे आपल्या टीमला. पवन यावेळेला ऑफ्टमच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न. पंच शशिकांत साटम सर आमच्याकडे वळतायत, कळवतायत हा वाईट बॉल आहे. अशा प्रकारचे चेंडू टाकून चालणार नाहीये, परंतु त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला होणार आहे कारण त्यांच्यासाठी एक एक धाव इकडनं महत्वाची आहे. या क्रिकेटच्या खेळाने अगदी तुमच्या आमच्या सर्वांवर गारूड करून सोडलंय. अक्षरशः वेळ लावलंय या क्रिकेटच्या खेळाने, परंतु इतर कोणत्याही वेळापेक्षा क्रिकेटचं वेळ कधीही चांगलं. त्यामुळे वेळ लागू द्या, परंतु क्रिकेटचा खेळ असू दे, मैदानी खेळ असू दे, त्यांचं वेळ लागू द्या. टप्प्याचा बॉल होता, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 19 वर जाते. अलीकडे जर पाहिलं तर लहान असतानाच मुलांना आई बाबा मोबाईल देतात आणि मोबाईलमध्ये क्रिकेट म्हणा किंवा जे काही आहे खेळ मोबाईलमध्ये खेळायला सांगतात, परंतु मोबाईल पेक्षा तुम्ही मैदानाचं वेळ त्यांना लावणं गरजेचं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आणणं देखील गरजेचं आहे. असा हा क्रिकेटचा खेळ ज्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांवर गारूड केलंय. आज आपण पाहत आहोत रोहा नगरीमध्ये अंतिम दिवसात डावीर चषक. कमी गतीचा बॉल, व्हेरिएशन कळलंच नाही. टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्नही केलाय. काय बॉलिंग केली आहे रोहन सानप यांनी आतापर्यंत. केवळ 5 धावा, 2 विकेट देखील घेतल्यात. निश्चितपणे खाम एक्सप्रेस हे नाव पडलं गेलं, त्या पलीकडे कोलाड एक्सप्रेस या नावाने ओळखला गेला आणि आता चांगली दर्जाची गोलंदाजी खाम गावासाठी मैदानाच्या आतमध्ये तो करताना पाहायला मिळत आहे. अचूकता दाखवली जाते, भेदकता ही दाखवली जाते. हलकासा लेग कटर पाहायला मिळाला. बॉलला वळवण्याचं कसब आहे रोहन सानप यांच्याकडे, परंतु बॅटरला सुद्धा बॅट फिरवावी लागेल. चांगला बॉल पहा, अचूकता आहे, टप्पा चांगला आहे, विकेट गेला त्याचा दबाव आहे आणि चांगली गोलंदाजी त्याच्या बरोबरीने इकडे होते आणि पर्यायाने धावत संख्या मागील काही चेंडूवर जर पाहिलं तर मोठे फटके येणंच बंद झाले. या डावामध्ये सुरुवातीला 2 चौकार लगातारचे जे खेळले ना सिद्धांत मोरे यांनी, त्याच्यानंतर मोठे फटके येऊच दिलेले नाहीयेत, परंतु ते आता मारावे सुद्धा लागणार आहेत कारण जसजसा वेळ पुढे जाईल ना चेंडू कमी होत जातील. त्यामुळे नाहीतर 1 वर्ष वाट पाहावी लागेल. प्रयत्न करा. खारी आणि धाटाव आज खेळायचं आहे.
यावेळेला वेगवान चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा ठेवण्याचा प्रयत्न रोहन सानप यांचा, त्या प्रयत्नात पुन्हा व्हाईट बॉल. यस, व्हाईट लाईनला पकडून गोलंदाजी केली जाते. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेला चांगल्या पद्धतीची गोलंदाजी रोहननं आपण पाहतो केलेली पाहायला मिळाली. पहिल्या षटकासाठी आले होते त्याही वेळेला विकेट मिळाली. गोलंदाजी चांगली आणि महत्त्वपूर्ण टीमला रोखण्याचं कामकाज या खेळपट्टीवरती टीम लोटनेश्वर खारी आणि दाटाव. हो, अगदी गावागावातील खेळाडू चर्चा असते, रोहा तालुक्यातील देखील, आणि तालुक्यातील प्रत्येक खेळाडू सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. हाई बॉल पुढे, फुटवर्कचा अभावच आहे कारण बॉलचा टप्पा रीड करणं गरजेचं असतं. बॉल कसा येतोय, कोणत्या दिशेने येतोय, किती वेगात येतोय, या सगळ्याचा अंदाज तुम्हाला घ्यावा लागतो आणि इकडे रोहन त्याचा फायदा घेत आहेत. फलंदाजांना थांबवत आहेत. धावसंख्या 21 वर थांबली आहे. सातत्याने प्रयत्न पवन आणि प्रणित करतायत परंतु मोठे फटके नाही येऊ दिलेत आतापर्यंत, परंतु मारावे लागतील. मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील या ठिकाणी आलेले आहेत. यानंतर जर पाहिलं तर ओमकार केनी, ओमकार हरफाल, त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर रोहित भालेराव आणि ओमकार देसाई इन ऍक्शन मध्ये रोहानगरीमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्याही मॅचची सर्वांनाच उत्कंठा लागली आहे. यावेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेर टप्पा ठेवण्याच्या प्रयत्नात काही वाईट बॉल तर आलेत. मोठे फटके जरी नसते आले परंतु वाईट बॉल आलेत. अतिरिक्त धावा खर्च केले जातात. काहीतरी नवीन करण्याच्या शोधामध्ये अगदी रोहन आपल्याला पाहायला मिळतील. कधी लेग कटर, कधी ऑफ कटर, कधी वेगाचे चेंडू, कधी अतिवेगानं टाकले जातात. हे महत्वाचं आहे. वेगावरती नियंत्रण कधी ठेवलंय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत चालू आहे पण काहीतरी नवीन करण्याच्या नादामध्ये ते थोडे फसलेले पाहायला मिळतात. व्हाईट बॉल टाकलेत. 22 धावा धावफलकावर आहेत. शेवटच्या दिवसामध्ये तुटून पडावं लागेल. संघ मालक देखील जर पाहिलं तर प्रचंड उत्कंठ आहे. त्यांना सुद्धा कोणता संघ मालक ज्याला 10 ग्राम सोनं मिळणार याची चर्चा आहे. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा बॉल बॅटची कडा घेत बॉल पाठीमागे जाईल. तिकडे मयूर कारंडे येत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. ओव्हर संपल्या 4 आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे फक्त 23. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. हर्षलजी, 4 षटक आपण पाहतो इकडे संपुष्टात आले. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत तरी या मॅच मध्ये आपण पाहिलं गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. खामजाई खांब व आपण पाहिलं तर श्री जोगीदेव पोस्टाची वाडी हे 2 गाव एकत्रित आपल्याला पाहायला मिळतात. या त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर कुलाड क्रिकेट असोसिएशन मध्ये मातबर 2 संघ आणि इकडे रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधले 2 मातबर संघ आहेत. पण कुठेतरी अद्याप आपण जर पाहिलं तर कमी पडताना पाहायला मिळेल. खारी आणि त्याच वेळेला दाटाव. चांगली बॅटिंग करावी लागेल. 2 षटकं आहेत आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये जर 30 धावा बनल्या तर 50 आकडा पार सुद्धा केला जाईल आणि 2 षटकामध्ये जर इथे 50 धावा आला तर एक फायटिंग स्कोर, एक फायटिंग मॅच, कारण की लोटनेश्वर खारी आणि दाटाव या टीमकडे सुद्धा गोलंदाज चांगले आहेत. सहा षटकात राहायचे आहेत. 6 षटकामध्ये 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत आणि त्याच वेळेला नवीन गोलंदाज आपण पाहतोय. रणजित फराटे पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आले. पहिल्या षटकात विकेट नव्हती आली परंतु 5 धावा त्यांनी केवळ खर्च केल्या होत्या. पवन आणि प्रणित यांच्याकडून पुन्हा एकदा अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये आहेत परंतु गोलंदाजी चांगली होते. याही परिस्थितीमध्ये बॅटिंग करावी लागेल या दोघांना सुद्धा. प्रेक्षकांनी हळूहळू गर्दी व्याप्त होते मैदानाच्या चारी बाजूला. हा मॅच पाहण्याचा रोहा पॅटर्न मला आवडला. आपल्याच बाईकवर बसून मैदानाच्या बाहेर अगदी चौफेर प्रेक्षक येतात आणि मॅचचा आनंद घेतात. मॅच पाहण्याचा हा रोहा पॅटर्न. फुलटॉस बॉल खराब होता. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न बऱ्याच कालावधीनंतर बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. 4 चौकार. वाह, फटका आला. 4 धावा आला. धावसंख्येला सुरुवात झाली की काय इथून पुढे 2 षटकामध्ये 30 धावा प्लस बनवायच्या एक चांगल्या टोटलसाठी आणि त्यामधील पहिला चौकार आला पवनच्या बॅटमधून आला हा फटका. कुठेतरी आशेचं किरण दाखवतोय. हो, धावा येऊ शकतात. पवन सध्या दाखवतायत. हो, हे उत्तर होतं मागील फटक्याचं. रणजित फराटेचं बॉलचा टप्पा लेनपेक्षा थोडासा मागे घेतला आणि तिकडनं शूट केला बॉल. अनएक्सेप्टेड बाउन्स. अधिक उसळी घेणारा चेंडू आपण पाहतो. फलंदाजाला कळलंच नाहीये. इथे अगदी नाका तोंडाजवळून जात असताना चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा डॉट बॉल आपण पाहिला. लगेच कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. 27 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 5 सध्याच्या घडीला आपण पाहतोय. ड्रीम्स क्रिकेट.in वर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकही आनंद घेत आहेत. आज शेवटच्या दिवसाचा
दहावीर चषकाचा. यावेळेला पुन्हा उसळीवाला चेंडू पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकांच्या एक बॉलवर चौकार आला खरा, परंतु त्यानंतर दोन्ही चेंडूचे टप्पे हे मागे घेतलेले आहेत. हे कॅल्क्युलेटिव्ह गोलंदाजी इकडे केली जाते. बॅटरचं मन ओळखून केली गेलेली गोलंदाजी रणजित फराटे यांची पाहायला मिळते, परंतु उत्तर तर पवनला याही परिस्थितीमध्ये द्यायचं आहे. पाहूया रणजित फराटे विरुद्ध जर पाहिलं तर पवन आणि प्रणित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 4 विकेट माघारी परतल्यानंतर या ठिकाणी खारी आणि धाटाव या 2 गावं एकत्रित असताना पाहायला मिळतात. कारण हा फॉर्मॅट 2 गावं एकत्रित हा फॉर्मॅटच्या संघ आज या ठिकाणी पाहायला मिळतात या मॅच मध्ये. ओहो, यावेळेला बॉल पुढे केलाय. मागील दोन्ही बॉल पाठी होते आणि आता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता रणजितचा. डायरेक्ट हिट नाही झाला. लेग बाईटची एक धाव येते. सेकिरी धावा आपण पाहतोय ते मिळताना पाहायला मिळेल. अगदी खोलात बॉल टाकला. पहिला बॉल आपण पाहिला थोडा फुल टॉस झाला, तदनंतर दुसराच बॉल लगेचच बाउन्सर पाहायला मिळाला. त्याच वेळेला तिसराही बॉल त्याच रीतीचा आपण पाहिला आणि 2 डॉट आले आणि तदनंतर लगेचच बॉल खोलात टाकला. हे महत्वाचं आहे. ॲज अ आयकॉन म्हणून आज मी कशासाठी आलोय, रोहेकरांची मनं मलाही जिंकायची आहेत आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये त्याच थाटणीची गोलंदाजी प्रभावित करणारा खेळ राहिला या खेळपट्टीवरती. पूर्णपणे त्याच वेळेला खारी आणि धाटावकरांना थांबवणारी गोलंदाजी रणजित करताना पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल समोर आता प्रणित आहेत. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा मोठ्या फटक्याची प्रतीक्षा. प्रणित यावेळेला फटका चांगला आलाय. पॉइंटच्या दिशेने खेळला, परंतु डीपला फिल्डर आहेत त्यामुळे एक धाव तर मिळते आणि एकवरच समाधान मानावं लागतंय. धाव संख्या गेली आता 29 धावांवर. स्ट्रगल करतायत दोन्ही बॅटर, परंतु हळूहळू का होईना धावफलकाला पुढे घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी करतायत. 1-2 मोठे फटके तर लागणारच आहेत आणि ते मारावे सुद्धा लागणार आहेत. प्रतिस्पर्ध्यांसमोर आव्हान उभं करायचं आहे. कारण दहावीर चषक म्हटलं तर चोरस आम्हाला नेहमीच पाहायला मिळाली आहे आणि आज देखील त्या चोरशीची अपेक्षा आहे आणि त्यासाठी तुम्हाला खेळावं लागेल. रणजित फराटे पुन्हा एकदा पवनसाठी. यावेळेला फटका चांगला आलाय. कव्हरचं क्षेत्र मात्र निवडलंय. एक धाव त्या ठिकाणी घेतली आहे. दुसऱ्याही धावेचा कॉल दिला जातोय आणि बघता बघता थ्रो चांगला आला खरा, परंतु 2 धावा तिकडे घेतल्या गेल्या आणि ओव्हर संपलेल्या आहेत या ठिकाणी 5 आणि 5 ओव्हर संपल्यानंतर 6 पेक्षा थोडीशी जास्त सरासरी 31 धावा. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा अपेक्षित होता खूप सारा आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये बॅकफूट वरती ढकलण्याचं काम आपण जर पाहिलं तर कामजाई खाम व श्री जोगिरदेव पुष्टाची वाडी या टीमने केलंय. चांगली गोलंदाजी राहिली. प्रत्येक गोलंदाज ज्या वेळेला गोलंदाजीसाठी आले, पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या आणि तदनंतर धावांचं रतीप थांबवण्याचं काम रोहन असतील, त्याच वेळेला रणजित असतील यांनी केलेलं आपण पाहिलं आणि पूर्णपणे बॅकफूटवरती ढकलत असताना आता अद्याप तरी आपण पाहतोय टीम खारी आणि धाटावला 5 षटकांचा खेळ संपला. 31 वरती 4 सध्याची स्थिती आहे. परंतु हर्षलजी, मॅच मध्ये येण्यासाठी, मॅचच्या बाहेर जाण्यासाठी 1 षटक देखील काफी असतं आणि ह्या एका षटकाची देखील या ठिकाणी वाट पाहतोय अख्खा खारी आणि धाटाव गाव. पाहूया काय होईल. 31 धावा धावफलकावर आहेत. प्रेम कदम यांना आमंत्रित केले गोलंदाजीसाठी, परंतु पवन आणि प्रणित ही जोडी बॅटिंगसाठी सज्ज आहे. यानंतर सेमीफायनल नंबर 2 खेळली जाणार आहे, परंतु सध्या सामना आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या सेमीफायनलचा. कोण जाणार फायनलला? दहावीर चषकाच्या प्रत्येक संघ मालक स्वप्न पाहतो, प्रत्येक खेळाडू स्वप्न पाहतो, प्रत्येक गाव स्वप्न पाहतं की आमच्या गावची टीम दहावीर चषकाच्या फायनल मध्ये असावी, आमच्या गावचा खेळाडू फायनल मध्ये असावा, आमच्या गावचा संघ मालक फायनल मध्ये असावा. हे प्रत्येकाला वाटत असतं, परंतु कुणाचं स्वप्न पूर्ण होणार या मॅच मध्ये ठरेल. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय आणि या षटकाचा पहिलाच बॉल सीमा रेषा पार. पहिलाच बॉल इरादे स्पष्ट केले. जसा रडारमध्ये आला तसा बॉल लवडवला, मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर केलंय. ज्या फटक्याची आशा होती, अपेक्षा होती, त्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये प्रणितच्या बॅटमधून फटका आलाय. जसं सरांनी सांगितलं, 1 षटक या मॅचचं चित्र बदलू शकतो. ते षटक हे आहे की काय? पहिला षटकार. हो, 50 तरी धावा झाल्या पाहिजेत. त्याच्यासाठीचे प्रयत्न, आत्मविश्वास वाढलाय सध्या प्रणित यांचा, कारण पहिल्याच बॉलवर त्यांनी षटकार लगावलाय. स्वतःला सांगतायत अजूनही डाव बाकी आहे आणि प्रणित आहे ना. यावेळेला मात्र चेंडूचा टप्पा पाठीमागे घेतलाय. पंच मात्र या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या पुढे गेली आहे. एक अवंतर स्वरूपाची धावा. आता आपण जर पाहिले तर गोलंदाज काहीतरी नवीन करताना पाहायला मिळेल, कारण की पहिल्याच बॉलवरती षटकार आला. इरादे स्पष्ट झाले, धावा येतील, धावा बनल्या जातील आणि त्याच दबावाखाली का न होईना इकडे वाईड आला.
एक मोठा फटका आला आणि दबाव तर प्रत्येकावर असतो. डॉट बॉल गेल्यावर बॅटरवर असतो, मोठा फटका आल्यानंतर बॉलरवर असतो. आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळाला. कुठेतरी मानसिकता गोलंदाजाची त्या एका फटक्याने पहा तुम्ही काय करता, ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या टीम मध्ये येते आणि कुठेतरी थोडंसं बॅकफुटला जातो जो प्रतिस्पर्धी ज्याच्या विरुद्ध चांगली कामगिरी होते. येस, निश्चितपणे. कारण की आपण जर पाहिलं तर प्रणीतचा आता आत्मविश्वास थोडा दुणावलाय. कारण की ज्याच वेळेला त्याच्या बॅटमधून एक आत्मविश्वास बराच षटकार आपण पाहिला, तदनंतर आता 2 वाईट बॉल आले, तर इथे या मॅच मध्ये धावा बनतील यात ते मात्र शंका नाहीये. 39 धावा धाव फलकावर. थोडीशी चर्चा, थोड्या वेळापूर्वी बॅटर दबावाखाली होते आणि एका फटक्याने बॉलरला सुद्धा दबावात आणलेला आहे. आणि क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी दबाव इकडे कधी दबाव तिकडे, आणि त्यामुळे आता 39 धावा हे 5 बॉल निर्णायक आहेत. प्रणीत षटकार चौकाराची भाषा बोलण्यासाठी त्यांची बॅट आतुर आहे, परंतु समोर जर पाहिलं तर प्रेम कदम यांना कमबॅक आता करावं लागणार आहे. पाहूया दहावीर चषक यावेळेला थोडंसं जास्त बॅकफुटला गेलं आणि त्या प्रयत्नात हिट विकेट होताना पाहायला मिळत आहेत. स्टानचा त्यांना अंदाज नाही आला, स्टंपला बॅट लागते आणि आणखीन एक धक्का इकडे बसतोय. जाताना आपल्याला पाहायला मिळाले आणि यस्टनवरती आदळले सुद्धा, आणि त्याच दरम्यान एक मोठी विकेट आपण पाहिली आहे नवीन बॅट्समन मैदानावरती. हो, बॅकफुटला गेले आणि त्यानंतर स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात त्यांचा पाय स्टंपला लागलाय. 39 धावा धाव फलकावर. 4 बॉल तर अजूनही बाकी आहेत. प्रेमच्या विरुद्ध कौशल्य भोसले यांनी आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेला देखील जर पाहिलं तर एक धाव तिकडे घेतली गेली आहे. त्या दरम्यान आपण व्यासपीठावर पाहतो या नगरीचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय संतोषजी पोटफोडे साहेब यांचं आगमन झालंय. त्याच्या समवेत माजी नगरसेवक अमितजी उकडे यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. एक मानाची स्पर्धा रायगड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रभर चर्चा दहावीर चषकाची होत असते आणि आज अंतिम दिवस म्हटलं तर मान्यवरांची मांदियाळी या मंचाच्या दिशेने येताना पाहायला मिळेल. तमाम मान्यवरांचं स्वागत आम्ही करू. सेमीफायनल नंबर 1 सध्या सुरू आहे. पहिला डाव 40 धावा झालेल्या आहेत. फुलटॉस बॉल, आक्रमण त्यावर केलंय. गरज होती मोठ्या फटक्याची आणि हा बघा आलाय मोठा फटका, सीमा रेषा पार षटकार. साठी जाणले जातात आणि हो त्यांच्या बॅटमधून आता चांगले फटके खेळले जातात. 50 आकडा पार त्यांनाही करायचा आहे आणि त्याच दरम्यान अजून एक षटकार आलाय. एक मोठा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 50च्या दिशेने वाटचाल करते. 46 धावा धाव फलकावर आपण सध्याच्या घडीला पाहतोय. धावा करायच्यात आपल्या टीमसाठी आणि गावासाठी सुद्धा. ओहो, यावेळेला थोडासा पुढे बॉल होता. हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळायला गेले बॅटर पवन, परंतु शक्य नाही झालं आणि 46 वर धावसंख्या थांबताना पाहायला मिळते. मागील मॅच पेक्षा पहिल्या डावातील धावसंख्या आता पुढे जाताना पाहायला मिळते. जेच देखील इनॅक्शन मध्ये यानंतरच्या मॅच मध्ये पाहायला मिळतील. सर्वच अष्टमीचे सुद्धा यावेळेला फटका जरूर खेळलाय, परंतु तो फसलाय आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी येते. पहिला डाव इकडे संपलाय. धावसंख्या झाली आहे 46. 47 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी असणार आहे. कामजाई कामश्री जोगीरदेव पोस्टाची वाडी या टीमला दुसऱ्या डावामध्ये. पहिला डाव या ठिकाणी संपला गेला. आज फायनल मॅच आहे आणि आज जर पाहिलं तर मान्यवर येतील, प्रेक्षक येतील. प्रेक्षकांनी आताच मैदान फुलून जाऊ लागलंय, परंतु या डावात थोडंसं बॅटरने संघर्ष केला. सिद्धू बाद झाल्यानंतर अंतिम टप्प्यामध्ये दोघांनी एक एक षटकार मारला, पवन आणि प्रणीतने, परंतु बराचसा वेळ तोपर्यंत निघून गेला होता. 46 झाल्या 47 करायच्यात, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे हर्षलजी. या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. पाहूया दुसऱ्या डावात काय होईल, ज्या वेळेला 47 धावांचा पाठलाग करायचा आहे
आणि ज्या वेळेला 47 धावांचा पाठलाग करायचा आहे आमंत्रित करत आहोत जयेश भोसले सरांना आणि जोडीला जर पाहिलं तर रोह्याचा एक गोड आवाज जे त्यांना साथ देतील हर्षलजी मुंडे सर. आपण विशेष सन्मान करतो आहोत. या विशेष सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय राजन काका पाटील साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. राजन काका पाटील हे आमचे मंडळाचे सदस्य आहेत आणि विनंती असेल धनंजय पोकळे, लक्ष्मण शेठ मोरे, शैलेश दादा मोरे या आपण डावीर मित्रमंडळाचे जेवढे सहकारी आहेत तिथे ना माजी नगराध्यक्ष आहेत पुढे सुद्धा होतील म्हणजे यांची गरज आपल्याला कायम लागणार आहे मैदानासाठी. हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे माजी नगरसेवक अमितजी उकडे तसेच राष्ट्रवादी रोहा शहराचे अध्यक्ष आहेत त्यांचा सुद्धा स्वागत करण्यास लक्ष्मण शेठ मोरे यांना विनंती करतोय. आपण जॉईन व्हा धनंजय दादा, शैलेश दादा. धन्यवाद. आघाडीची जोडी चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. सर्वांना सस्नेह नमस्कार. आपण पाहतोय रोहा तालुक्यातील टेनिस विश्वाचा मानाचा, सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा श्री धावी चषक 2025 हा अभूतपूर्व सोहळा योगेश लोटनकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो. बॅटिंगसाठी आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना ज्याने साताऱ्याची स्पर्धा या वर्षीच्या हंगामामध्ये गाजवली आणि मालिकेभराची बाईक मिळवली. पावसाळी क्रिकेटमध्ये ज्याच्या नावावरती मालिकेभराची सायकल पाहायला मिळाली. मांडणगड फराटाचा शिरूर तालुक्याचा असणारा पुण्याचा रणजित फराटे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय. सध्याच्या घडीला चर्चेचं नाव आहे. सांगेम प्रीमियर लीग मध्ये चांगल्या दर्जाची बॅटिंग, तदनंतर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आनंदवाडीच्या स्पर्धेमध्ये चांगल्या दर्जाची बॅटिंग आणि सातत्याने विजेत्या संघाचा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. लक्ष आहे ते माफक धावसंख्येचं. 6 षटकांच्या या मॅच मध्ये जिथे लक्ष ठेवण्यात आलंय ते केवळ 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 36 बॉल 47 ची आवश्यकता. ओम शेळके गोलंदाजी मार्क वरती तर योगेश लोटनकर स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल इथे पडत असताना उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते. उत्तरार्ध गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पहिला षटक घेऊन ओम शेळके, एक युवा आणि एक टॅलेंटेड खेळाडू. पहिला बॉल सुरुवात झाली आहे. वॉर्ड स्टार्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पहिल्या बॉल वरती आकर्षक चौकार.
त्याचं नाव आहे योगेश लोटणकर आणि तो आलाय त्याच्या बॅट मधून एक मोठा चौकारही आपण पाहिला. दहावीर चषक ही स्पर्धा त्याच्यासाठी खूप सारी महत्वाची राहिली आहे. कितीही हंगामामध्ये तो बॅकफुटला असला, कितीही हंगामामध्ये तो मागे जात असला, तरी सुद्धा दहावीर चषकामध्ये त्याची बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. आणि एक मोठा कारनामा त्याच्या नावावरती आहे. दहावीर चषकामध्ये एक चेंडू 6 धावांची गरज असताना या पट्ट्यानं षटकार लगावला होता आणि तोही क्वालिफायच्या मॅच मध्ये. तर आज सेमीफायनलची मॅच खेळतात. सुरुवातच पहिल्या बॉलवरती चौकाराने केली आहे. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट पोस्टाची वाडी गावासाठी या खेळाडूने खेळलंय आणि आजही खेळ यात ते मात्र शंका नाहीये. पहिला चौकार आला, डिसिजन पेंडिंग आहे. नक्की बीमर असेल की योग्य बॉल असेल. बॉल ज्याची चर्चा होत असताना पाहायला मिळते, कारण डिसिजन अजूनही पेंडिंग पाहतो आपण. सेमीफायनल नंबर 1 पाहतोय. या स्पर्धेची जिंकणारा संघ फायनल मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. फर्स्ट सेमीफायनल अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. 47चा पाठलाग चालू आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, फेअर बॉल, अर्थात चौकार आला पहिल्या बॉलवरती. बॅटिंग टीमने DRS इथे गमावलाय. चिरंजीवजी भिंगारे यांच्या माध्यमातून ओमकार साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं, जे सिद्धू मोरेशी त्याने विकेट काढली त्यासाठी पारितोषिक लगावण्यात आलं होतं. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर कव्हर ड्राईव्ह वरती आलाय हा चौकार. कलात्मक बरा फटका आपण पाहिला. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर केला. पॉवर प्लेचा फायदा उचलला आणि बघता बघता दुसरा चौकार. बॅटिंग करत असताना बॅटर आपण पाहतो योगेश लोटणकरच्या. योगेश लोटणकरला मला असं वाटतं की 4चा पाडा हाच येतो. ऑन साइडला पुन्हा एकदा बॅकफुटला येत असताना खेळाय. वॅकंट एरिया, रन्स इथे मिळतील आणि या षटकातील 3ऱ्या बॉलवरती 3रा हा चौकार. फटके मैदानाच्या चहू बाजूला खेळताना पाहायला मिळतात. प्रभावित केले, पुल केला, ड्राईव्ह केला, हुक केला. यावेळेचा बॉल आतली कडा घेतलीये. इथे मात्र क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक कडून चुकी झाली. एक सिंगल आली. 3 चौकार आले, परंतु 3 चौकार विविध क्षेत्रामध्ये. थर्ड मॅन, एक्स्ट्रा कव्हर, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, तिन्ही स्ट्रोक विविध स्वरूपाचे इथे पाहायला मिळाले योगेश लोटणकरच्या बॅटमधून येत असताना. यस बघा, इकडे कॅश प्राइज येते. जर बॅटिंग करणारी टीम पोस्टाची वाडी खाम या टीमच्या प्रत्येक कोणत्याही फलंदाजानं लगातारचे 3 षटकार इथे जर मारले तर गणेशजी गोगावले साहेब यांच्या वतीनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. 13 धावा फलकावर. रणजित ऑन स्ट्राईक. उजव्यासीच्या बाहेर हलक्या हाताने स्क्वेअर कट केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक उभा आहे. गुंडप्पा विश्वनाथ अशा रीतीचे स्ट्रोक खेळत असताना, फलंदाजी करत असताना गोलंदाजांना खिजवणं हा त्यांचा नेहमीचा कार्य राहायचा. कारण उजव्यासीच्या बाहेर बॉल मिळाला, हलक्या हाताने पॉइंटला कट करायचे, गॅपमध्ये खेळायचे आणि तिथे चौकार मारत असताना अगदी मिश्किल स्वभावाचा तो खेळाडू एक स्मित हास्य देत अक्षरशः गोलंदाजाला खिजवायचा. पुढचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला. योगेशच्या बॅटमधून आणखीन एक धमाका. मिळतील धावा 4. या चौथा षटकार या षटकातील का फटका खेळला. जसा फुलटॉस आला त्याला फक्त दिशा दिली, फ्लिक केला. एक देखणा आणि त्याच वेळीचा दर्जेदार फटका. मनगटाचा वापर चांगला राहिला आणि त्याच वेळेला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेला. एक महत्वपूर्ण अजून एक चौकार आपण पाहतोय. एक चांगली बॅटिंग योगेश लोटणकर यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. पहिल्या षटकाची दमदार सुरुवात आणि एक पहिल्या षटकाची दमदार सांगता सुद्धा. 18 धावा धावफलकावरती. आधीच खूप सारा धावा कमी बनला आपण पहिल्या सत्रामध्ये आणि त्याच वेळेला दुसऱ्या सत्रामध्ये खूप सारा धावा खर्च करताना सुद्धा आपण पाहिला. हा महत्वाचा खेळ आहे. ॲज अ आयकॉन म्हणून मैदानाच्या आतमध्ये आपण रणजित यांना पाहतोय, पण त्याच वेळेला पोस्टाची वाडी आणि खाम गावासाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये योगेश लोटणकर खेळतात. अप्रतिम खेळ. आता रणजित यांचा खेळ प्रेक्षकांना अपेक्षित राहील. सिद्धांत मोरे गोलंदाजी मार्क वरती आलाय. फलंदाजी करत असताना योगेश लोटणकरने खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर रांगोळी काढली असं म्हणायला काही हरकत नाही. कारण त्याने रांगोळी काढल्यानंतर विविध फटक्यांनी त्याच्यामध्ये कलर सजवला. स्क्वेअर कट, ड्राईव्ह, पुल आणि तदनंतर स्लॉक स्वीप देखील.
हा बॉल उजव्या एसीच्या वरती होता, इथे थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतो. एक्स्ट्रा रन आहे का याची चर्चा होते. DRS कॉल अंपायरने केला. पिचिंग आउटसाइड दी ऑफस्टम आहे का, कुठे इथे पिच झाला याची चर्चा होईल. कारण शशीजी साटम सर आणि अगदी त्याच वेळेला त्यांच्या साथीने अमिजी गोलतकरी यांना आपण पाहत आहोत पंचांच्या भूमिकेमध्ये. एक प्रचंड ताकदीचा आघाडीचे 2 फलंदाज आणि तथा एक चांगल्या दर्जाचे आघाडीचे दोन्ही खेळाडू म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं गेलं. धावफलकावरती धावा, जिथे आपण स्थिरावलेली धावसंख्या पाहतोय धावफलकावरती धावा 18. काही पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. बघा, चिरंजीव भिंगारे यांच्या वतीने कॅश प्राइज आलाय. जर सिद्धू मोरेच्या अगेन्स्ट कोणताही फलंदाज जर षटकार खेळतोय तर त्याच्या षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हे बक्षीस चिरंजीव भिंगारे यांच्या वतीने आलेलं आहे. आपण पाहतोय हा चेंडू अवांतर आहे. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, अवांतर धाव. सिद्धू मोरेने आज जिथे चिरंजीवने काहीतरी वेगळा निर्णय घेतला असावा. पुढचा बॉल सिद्धूच्या अगेन्स्ट, यावेळेला खोला टाकला, ड्रायव्हिंग लेंथला ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. मॅच पाहणं अगदी सुरुवातीलाच बनवली. पहिल्या षटकामध्ये सळो की पळो करून सोडल्या. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजांना धावा आल्यात. येस, आपण पाहतोय, कौतुक करावं लागेल. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन रणजित यांचं ज्या वेळेला ते खेळतात आणि त्यांनी जाणलंय की योगेश लोटणकरच्या बॅटमधून येतात, मग सिंगल डबलने या मॅचला पुढे ढकललं जाऊ शकतं. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. इथे जोखीम घेतली होती, एक धाव इथे घेण्यामध्ये यशस्वी राहिलाय. खऱ्या अर्थानं प्रोफेशनली क्रिकेट किंवा अगदी त्याच वेळेला प्रोफेशनलीचा तडका ज्या खेळाडूंना येतो, साज येतो, हा आपण नेहमी पाहिलाय की तो किती संयमाने खेळतोय. एका बाजूला योगेशची बॅट बोलतीये, तो स्ट्रोक मेकर आहे, तो फटके खेळतोय, तो जोखीम घेतोय, त्याला जास्तीची स्ट्राईक दिली आहे, प्रमोट करतोय त्याला बॅटिंग एंडकडे. हेच रणजित पराडेला आपण आज सध्याच्या घडीला पाहिलंय. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने, हा नॅचरल खेळ आहे त्याचा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता, मोठा फटका, धीर धरला. इथे धीरोधार्तता चांगली दाखवली आणि आता स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. येस, निश्चितपणे, कारण की आपण जर पाहिले तर आता दोन्ही बाजूने सिंगल यायला लागले. योगेश लोटणकर यांनाही थांबवलं जात आहे. तिकडे सिद्धांत मोरे ज्या वेळेला गोलंदाजीसाठी आले, 3 चेंडू त्यांनी टाकले आणि 3 धावा त्यांनी खर्च केला. इथे कमबॅक करायचा आहे. विकेट इम्पॉर्टंट आहे, आता ब्रेक थ्रू गरजेचा आहे. इकॉनॉमिकल स्ट्रॉंग आहे सिद्धांत. हा बॉल इथे पॉइंटला केलेत. वॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती धाव मिळतील त्या 4. योगेशच्या बॅटमधून चौकार. खेळाडूला तुम्ही कितपत शांत ठेवू शकता. येस, निश्चितपणे पहिले 2 चेंडू ते शांत राहिले. आता 4थ्याच बॉलवरती लगेच आक्रमण चढवलंय. एक मोठा फटका, चौकार आलाय. चौकार येत असताना इथे पाहायला मिळत आहे सिद्धूच्या अगेन्स्ट. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. संयम जर का माणसाकडे असेल ना तर चाळणीला मोठ्या भेगा असलेल्या चाळणी मधूनही पाणी घेऊन जाता येतं, परंतु चाळणीमध्ये असलेल्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत वाट पाहावी लागते. संयम दाखवला होता आणि तदनंतर मोठे स्ट्रोक खेळल्यात इथे योगेशने. यस, तो जाणतोय, तो खेळतोय, मैदानाच्या आतमध्ये लढतोय, टीमला कशा पद्धतीने विजयाच्या समीप नेता येईल या सगळ्या गोष्टींचा जाणीव. बॉल इथे यष्टिचितरित्या व्हाईट बॉल आहे आणि त्यावरती खेळाडू बाद झालाय. 26 ला पहिला धक्का. योगेश लोटणकर 26 या धावसंख्येवरती संघाला दिला गेलेला पहिला धक्का. योगेशने बनवल्या 6 बॉल 21 धावांची खेळी. खेळाडू बाद. रोहन सानप मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. रोहन सानपला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 27 ला 1 ही सद्य परिस्थिती. सिद्धू मोरेला यश प्राप्त झालेलं आपण पाहिलंय. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती 27 धावा धावफलकावरती आहेत. काही चेंडू मोठे स्ट्रोक आले नाहीत ना तर फलंदाज मोठे फटके खेळण्याच्या औदार्यात आपली विकेट गमावताना पाहायला मिळतात.
आणि एखादी जर का पतंग तुटली आणि ती दिव्यावरती जाते, जशी ती जळून जाते ना, तसे ही खेळाडू ही बाद होत असताना पाहायला मिळतात. या गोष्टी कुठे ना कुठेतरी थांबवायला हव्यात. मोठ्या स्ट्रोक नंतर सिंगल डबल्स आपण घेणं गरजेचं आहे. स्कोरबोर्ड चालू ठेवणं गरजेचं आहे, बिझी ठेवणं गरजेचं आहे. धावा येत असताना आपण मोठ्या स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न कुठे ना कुठेतरी संघाच्या अडचणी तिथून वाढू शकतात. कारण क्रिकेटचा खेळ मोमेंटम शिफ्ट व्हायला वेळ लागत नाही. क्रिकेट खेळामध्ये असं राहिलंय ना की खेळ आणि वेळ कधी बदलेल याचा मात्र नेम नाही. एखादी क्षण लागतो, एखादी विकेट लागते, तिथून मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो. धावफलकावरती 27 खेळाडू बाद झाला. एक सिद्धू पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना स्ट्राईक इन वरती रोहन सानप. यावेळेचा बॉल तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. रोहन सानप मैदानाच्या आत, चेंडू मैदानाच्या बाहेर. हाय अँड हँडसम क्वालिटीचा षटकार. त्याची जाणीव मैदानाच्या आतमध्ये रोहन सानपनं लगेचच करून दाखवली आहे. आणि शेवटचा बॉल होता सिद्धूचा आणि त्या शेवटच्या बॉलवरती षटकार लगावत असताना चिरंजीव भिंगारे यांच्या बक्षिसात पात्रते ठरताना पाहायला मिळाले. 1000 रुपयाचं पारितोषिक इकडे देण्यात येईल जो सिद्धूच्या अगेन्स्ट फटका खेळला. रोहनच्या बॅटमधून षटकार. ओमकार सानप आणि रोहन सानप हे दोन्ही बंधू आहेत. चिरंजीव भिंगारे यांनी लगावलेलं पारितोषिक जे सिद्धूच्या अगेन्स्ट ते लगेचच पटकावलंय तेही दोन्ही बंधूंनी. गोलंदाजी मार्क मध्ये भूषण दाखल होतोय. 33 धावा फलकावरती आहेत. लोअर फुल टॉस खोलातला हा चेंडू. एक बाब आवर्जून पाहायला मिळाली ना ग्रामीणच्या या खेळाडूंनी, एक गाव किंबहुना 2 गाव एक संघामधून खेळणाऱ्या या खेळाडूंनी अद्याप रणजित फराटे सारख्या बॅटरला शांत ठेवलंय. असे महत्वाचं आहे. पण रणजित फराटे यांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी आतापर्यंत एखादे मोठा स्ट्रोक खेळण्याचा आपण जर पाहिलं तर प्रयत्न केला नाहीये. कारण की त्यांनाही जाणीव आहे सिंगल डबलने जर मॅच क्लिअर होते तर एकाच मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट आली तर टीम बॅकफुटवरती जाण्याची शक्यता आहे. 23-12 हा बॉल बॅटची आतली कट घेतली. चायनीज कट, रुबी कट. इथे फलंदाजाला थांबवलंय. 22 बॉल आणि जिथे 12ची आवश्यकता आहे. रणजित फराटे आता मात्र स्ट्रोक प्ले ऑफर करण्याचा प्रयत्न करेल. कारण त्याला जर का मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत किंवा मॅच मध्ये त्यावेळेला यायचं आहे. आणि अगदी त्याच वेळेला आपण या मैदानाचा आराखडा जिथे आपल्याला पाहायचा आहे तर त्याला खेळावा लागतील मोठे स्ट्रोक. हा हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड. हेलिकॉप्टर झाला क्रॅश क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. त्याने टिपला जाईल. रणजित फराटे बाद. मोठी विकेट. जसा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तसे मात्र फसले गेले. बघा या आधीच आपण म्हणत होतो जर ॲज अ आयकॉन रणजित मैदानाच्या आतमध्ये खेळतात ते बाद झाले तर अडचणीमध्ये टीम सापडू शकते. पण त्याच वेळेला रणजित बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एक निर्णायक बॅटर ओमकार सानप. रोहन सानप आणि ओमकार सानप हे 2 बंधू आता मैदानाच्या आतमध्ये 2 गावांसाठी उतरलेत. या 2 गावांचा विश्वास, त्याच वेळेला आशेचं किरण, त्याच वेळेला विश्वासाचं ओझं या दोघांच्याही खांद्यावरती आणि ते पेलवण्याची ताकद या दोघांकडे सुद्धा आहे. या वेळेला टीमची धावसंख्या धावफलकावरती 35 वरती 2 सध्याची स्थिती आहे या मॅचची. 21 चेंडू आणि 12ची आवश्यकता. 21 चेंडू आणि जिथे 12ची आवश्यकता या मॅच मध्ये राहिली आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 35-2. 35-2. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती तिथे भूषण पाहायला मिळतो. त्याला विकेट मिळाली आहे. महत्वाची बाब ही राहिली आहे. इथून जर का विकेट सातत्याने प्राप्त करत राहिला तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. त्यासाठी आपल्याकडे असणारा आत्मविश्वास हा फार महत्वाचा राहील. आत्मविश्वासाने कामगिरी करावी लागेल. 2 अक्षरांचा असणारा लक, 2.5 अक्षरांचा असणारं भाग्य, 3 अक्षरांचा असणारं नशीब, 3.5 अक्षरांचा असणारं किस्मत. याहूनही मोठा शब्द आहे मेहनत. आणि ती मेहनत इथे करावी लागेल जर का विजय प्राप्त करायचा आहे. यावेळेचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतला. मेहनत करतो हा गोलंदाजी या षटकामध्ये. 4 चेंडू अद्याप हाताळल्यात आणि जिथे 2 धावा खर्च करत असताना एक महत्वाचा विकेट देखील प्राप्त केलाय. यस, गरजेचं आहे. यावेळेला कमबॅक करणं गरजेचं. विकेट इम्पॉर्टंट आहे आणि ती विकेट मिळाली. धावाही थांबवल्या जातात. समोर ओमकार आहेत, त्यांनाही थांबवायचं आहे. टीमची धावसंख्या 35. पुढचा चेंडू. यावेळेचा बॉल खाली राहिला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतो. आणखीन एक लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. फलंदाजाला जखडून ठेवलाय या षटकामध्ये. गरजेचं आहे आता थांबवावं लागेल कारण की धावा थांबवायच्या तर गोलंदाजी चांगली करायची आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतीये भूषणच्या माध्यमातून.
19 बॉल 12ची आवश्यकता असताना हा बॉल इथे ड्रायव्हिंग लेंथ वरती होता. सिंगल घेतली, दुहेरीसाठी पलटले, जोखीम घेतली, रन्स कंप्लीट केल्या, 2 धाबा आल्यात. समीकरण बदलतात. येणारे 18 बॉल विजयासाठी आवश्यकता आहे ती नाममात्र 10 धावसंख्येची. 3 षटकांचा खेळ संपला. 37ला 2 या फर्स्ट सेमीफायनलच्या मॅच मध्ये या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये ज्या रणनीतीने खामजाई खाम व श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी संघ उतरला त्याच रणनीतीने हा कामकाज पाहायला मिळते. 3 षटक संपल्यात. 37 धावा, 2 खेळाडू बाद झालेत. येणारे 18 बॉल विजयासाठी 10ची आवश्यकता. संघ या स्वरूपाचे या स्पर्धेमध्ये संधी दिलेले संघ आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं 2 गाव 1 संघ ही जी संकल्पना आहे ही संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा अगदी त्याच वेळेला रोहा तालुक्यामध्येही चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. कारण 2 गाव 1 संघ बांधण्यात आला. 2 गावातील चांगले खेळाडू एकत्रित येत आहेत, चांगला संघ बांधतायत, आयकॉन खेळाडू सोबतीने खेळत आहेत. आयकॉन खेळाडूंकडून अनेक सारे धडे त्यांना मिळतात किंवा अनेक साऱ्या चालीरीती कशा रीतीने केल्या जातात. या साऱ्या गोष्टी ज्या वेळेला एकत्रित येऊन हे खेळाडू करतात ना, पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांना परिपक्वता चांगल्या रीतीची प्राप्त होत असताना पाहायला मिळते. येणारे चेंडू आहेत ते 18 बॉल मध्ये 10ची आवश्यकता. आपण पाहतोय पहिली सेमीफायनलची लढत टॉस जिंकला होता कर्णधार अनिकेतने आणि ओमकारने आणि प्रथम जिथे निर्णय घेतला प्रथम क्षेत्ररक्षणाचा तो यथायोग्य राहिला. हा बॉल इथे वेगवान टाकण्याचा प्रयत्न पवनने, इथे चेंडू अवांतर स्वरूपाचा हाताला एक्स्ट्राने सुरुवात झाली आहे षटकाची. विजयासाठी 9ची आवश्यकता. 18 बॉलचा खेळ शेष. व्हाईट बॉलने षटकाची सुरुवात. सवंतर स्वरूपाची धावा, आधीच धावा खूप साऱ्यात आणि कमी त्याच वेळेला मात्र आपण पाहतो जास्त स्वरूपाच्या धावा खर्च करतात पवन. खोला टाकला, शॉर्ट बॅक लेफ्टने बॅटचा फेस ओपन केला, इथे सिंगल घेतलीये. एकंदरीत हे 2 खेळाडू ग्रामीण स्वरूपामधून पुढे येत असताना खेळलेले आहेत. परंतु एक बाब अशा रीतीचा प्रश्नचिन्ह इथे उद्भवतो की एखादा आयकॉन खेळाडू जो संघाचं प्रतिनिधित्व करतोय मयूर कारंडेला संधी द्यायला हवी होती का? कारण जर त्याला मैदानाचा आराखडा इथे समजला की मोहना तो मैदानावरती गेला, खेळपट्टी कशी बिहेव करते हे त्याने जाणलं असतं कदाचित. हा बॉलवर फुलटो ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळते. केवळ एक सामना अर्धा तुम्ही खिशात टाकला आणि अशा परिस्थितीमध्ये इथे सिंगल डबल येत असताना पाहायला मिळतात ह्या दोन्ही बॅटरकडून. दोघांनी जाणीव आहे की या मॅचला सिंगल डबल न जिंकलं जाऊ शकतं. त्यासाठीच मात्र आपण पाहतो जास्तीची जोखीम उचलण्याचा प्रयत्न नाहीये, फक्त जोखीम एका धावेचं रूपांतर 2 मध्ये करताना आपल्याला पाहायला मिळाले. षटकार चौकारासाठी प्रयत्न नाही केलेत. पुढचा चेंडू यावेळेला थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना हा डॉट बॉल आलाय. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका मित्रांनो, कारण एका बाजूला असेल सुहास पवार, त्याच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळेल कल्याणचाच असणारा रोहित भालेराव अर्थात किडनी. दुसऱ्या बाजूला असेल ओमी केनी, ओमकार केनी, त्याच्या अगेन्स्ट असणार आहे ओमकार देवीदास देसाई. हा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक प्रयत्न पहा अप्रतिम, नेत्रदीपक, अमानवीय झेल, खेळाडू बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, तिकडे प्रणित वेगाने त्यांना पाहायला मिळाले आणि एक चांगली कॅच नेत्रदीपक झेल या मॅचचा आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच वेळेला एक मोठा धक्का नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. मयूर कारंडे खेळपट्टीवरती ऍज अ आयकॉन म्हणून आपण पाहतोय टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतील. जोगीरदेव पोस्टाची वाडी कामजाई काम या टीमसाठी महत्वाचे खेळाडू. धावा त्यांनाही बनवावा लागतील. विजयाच्या समीप संघ चाललाय पण त्याही भली विकेटही येतात. या मॅचचा पलटवारी होऊ शकतो इथूनही. ज्या खेळाडूने शीर्षात स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफी मध्ये धावफलकावरती धावा त्या 40, विजयासाठी आवश्यकता आहे ती 14 बॉल आणि 7ची. आणि अशा वेळेला शीर्षात स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफी मध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळवला
आणि 16 बॉल 40 धावांची खेळी ही गोव्यामध्ये जाऊन सांगेम प्रीमियर लीग मध्ये ज्याने विस्फोटक अंदाजामध्ये खेळली आणि सातत्याने चर्चेचं नाव पुणे टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच पाहायला मिळतं. हेलिकॉप्टर बॉय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्यामध्ये महारथ आहे या खेळाडूकडे. तो मैदानाच्या आतमध्ये मयूर कारंडे बॅटिंगसाठी दाखल झालाय. फलकावरती 40 ला 3. हलक्या हाताने संयमाने खेळलेत. आयकॉन खेळाडूमध्ये या वर्षीच्या हंगामामध्ये सर्वाधिक जास्त लेफ्ट हँडर बॅटर पाहायला मिळालेत. ओमी असेल, सुहास असेल, त्याच वेळेला मयूर कारंडे असेल. प्रत्येक संघाने आपल्या संघामध्ये आयकॉन खेळाडू, मग जिथे आपण पाहिलं तर समर्थ कडू देखील आयकॉन खेळाडू म्हणून खेळत होता, तो देखील लेफ्ट हँडर. प्रत्येक संघाने लेफ्ट हँडर बॅटरला जास्तीची संधी दिली आहे या स्पर्धेमध्ये आणि ते सफलही राहताना आपण पाहिले. कारण की काल ओमी केने यांनी सगळ्यांची मनं जिंकली. ओ यावेळीचा बॉल आडवा बॅटनं ओमकार सानपच्या बॅटमधून एक मोठा ब्लास्ट वाईडिश मिड विकेटला मॅचला फिनिश करणारा षटकार. फिनिश केली ओमकार सानपच्या या षटकारानं. 2 बंधूंना आपण आमंत्रित करूया. 1,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल, जे मात्र चिरंजीव भिंगारे यांच्या माध्यमातून ठेवण्यात आला होता. पहा, पूर्वार्धामध्ये 46 बनवलं, त्या